नमस्कार. महाराष्ट्रात सध्या मराठी सक्ती हा विषय पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. राज्याच्या परिवहन विभागाने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे राजकीय, सामाजिक आणि कामगार क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या निर्णयानुसार 1 मे पासून राज्यातील सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यवसाय करताना मराठी भाषेचे किमान ज्ञान असणे आवश्यक ठरणार आहे. विशेषतः प्रवाशांशी संवाद साधताना साधी व्यवहारातील मराठी बोलता येणे बंधनकारक करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापले असून परभाषिक चालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या निर्णयाला विरोध करत विविध रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. 4 मे रोजी संप पुकारण्याचा निर्णय घेतल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र त्याचवेळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेत संघटनांशी संवाद साधण्याचा मार्ग निवडला. मुंबई आणि परिसरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींची त्यांनी बैठक घेतली आणि सरकारची भूमिका स्पष्टपणे मांडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सरनाईक यांनी स्पष्ट केले की हा निर्णय अचानक घेतलेला नसून राज्याच्या हिताचा विचार करूनच तो घेण्यात आला आहे. त्यांच्या मते महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्थानिक भाषेचे किमान ज्ञान असणे गरजेचे आहे. प्रवासी जेव्हा वाहनात बसतो तेव्हा त्याला कुठे जायचे आहे, किती भाडे झाले यासारख्या साध्या गोष्टी समजण्यासाठी मराठी येणे आवश्यक आहे. ही काही अवघड अट नाही, तर व्यवहारासाठी आवश्यक किमान अपेक्षा आहे, असे त्यांनी नमूद केले. संघटनांनी मात्र या निर्णयाला पूर्ण विरोध करण्याऐवजी व्यावहारिक अडचणी मांडल्या. अनेक चालक परराज्यातून येऊन महाराष्ट्रात काम करतात. त्यांना मराठी शिकण्यासाठी वेळ लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे तत्काळ अंमलबजावणी करण्याऐवजी काही कालावधी द्यावा अशी मागणी त्यांनी बैठकीत केली. काही संघटनांनी 3 महिन्यांची मुदत मागितली तर काहींनी 6 महिने किंवा 1 वर्षाची मुदत देण्याची मागणी केली. या संदर्भात सरनाईक यांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यांनी स्पष्ट केले की सरकार मराठी शिकवण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यास तयार आहे. काही संघटनांनी स्वतःहून पुढाकार घेत प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. रिक्षा संघटनांच्या कार्यालयांमध्येच मराठी शिकवण्याची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. काहींनी हॉल भाड्याने देऊन सामूहिक वर्ग घेण्याची कल्पनाही मांडली. यावर सरकारनेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र या सगळ्या प्रक्रियेत चालकांच्या रोजीरोटीवर परिणाम होऊ नये याची खबरदारी घेण्याची गरज असल्याचे सरनाईक यांनी अधोरेखित केले. शिकणे आवश्यक आहे, पण त्यासाठी बंद किंवा संपाचा मार्ग योग्य नाही, असे ते म्हणाले. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की कोणत्याही प्रकारची अडवणूक किंवा दबाव टाकण्याची भूमिका सरकार सहन करणार नाही. या मुद्द्यावर सरकारची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राची ओळख आहे आणि तिचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. राज्य सरकार रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देत असताना कोणाचाही रोजगार हिरावून घेण्याचा हेतू नाही. मात्र स्थानिक भाषेला दुय्यम स्थान दिले जाणार नाही, असा ठाम संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे. या निर्णयामागे सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूही महत्त्वाचे आहे. मुंबईसारख्या महानगरात विविध राज्यातील लोक मोठ्या प्रमाणावर येतात आणि काम करतात. त्यामुळे बहुभाषिक वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत मराठी भाषेचा वापर कमी होत असल्याची भावना स्थानिकांमध्ये निर्माण होत होती. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय स्थानिक ओळख टिकवण्याचा प्रयत्न म्हणून पाहिला जात आहे. दुसरीकडे काही जण या निर्णयाकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात. त्यांच्या मते भाषा सक्तीने लादणे योग्य नाही आणि त्यामुळे सामाजिक तणाव निर्माण होऊ शकतो. परभाषिक कामगार आधीच आर्थिक अडचणींशी झुंज देत असताना त्यांच्यावर अतिरिक्त अट लादल्यास त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या विषयावर संतुलित धोरण आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पुढील पावले सावधपणे टाकण्याची गरज आहे. सरनाईक यांनी सांगितले की या विषयावर अंतिम निर्णय घेण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. राज्यभरातील 59 आरटीओ कार्यालयांच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून पुढील धोरण ठरवले जाईल. मुदत द्यायची का, किती द्यायची आणि प्रशिक्षणाची अंमलबजावणी कशी करायची यावर या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. सरकारने एकीकडे लवचिकता दाखवली असली तरी कठोरतेचाही त्यांनी इशारा दिला आहे. जर मुदत देण्यात आली आणि त्यानंतरही नियमांचे पालन झाले नाही तर कारवाई टाळता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जनतेसमोर आम्हाला उत्तर द्यावे लागते असे सांगत सरनाईक यांनी नियमांची अंमलबजावणी करण्याबाबतची बांधिलकी अधोरेखित केली. या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्रात भाषा, रोजगार आणि ओळख या तिन्ही मुद्द्यांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे स्थानिक भाषेचा सन्मान राखण्याची गरज आहे, तर दुसरीकडे सर्वसमावेशकतेची जपणूक करणे आवश्यक आहे. या दोन गोष्टींमध्ये संतुलन साधणे हे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरले आहे. आगामी काही दिवस या मुद्द्यासाठी निर्णायक ठरणार आहे. 4 मे रोजी जाहीर झालेला संप प्रत्यक्षात होतो का, सरकार आणि संघटनांमध्ये तोडगा निघतो का आणि मराठी सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या प्रक्रियेत संवाद, समजूतदारपणा आणि व्यावहारिकता या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत. एकूणच पाहता हा वाद केवळ भाषेपुरता मर्यादित नसून तो सामाजिक समतोल, सांस्कृतिक ओळख आणि आर्थिक वास्तव यांच्यातील संघर्षाचे प्रतिबिंब आहे. योग्य नियोजन आणि सहकार्याने हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. आता निर्णयकर्ते आणि संबंधित सर्व घटक यावर कसा मार्ग काढतात हेच पुढील चित्र स्पष्ट करेल.